आपण बघत आहात आवाज कसमादेचा। धुळे शहराजवळील चाळीसगाव चौफुली परिसरात झालेल्या भीषण अपघातात बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने येथील 26 वर्षीय ॲपे रिक्षा चालक सोमनाथ बाबूलाल चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे। भरधाव कंटेनरने 4 वाहनांना चिरडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहराजवळील चाळीसगाव चौफुली उड्डाण पुलावरून एक कंटेनर भरधाव वेगाने येत होता। यावेळी आरटीओ कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले। काही क्षणातच कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या 4 वाहनांना जोरदार धडक बसली। धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले। अपघातात ॲपे रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला। या भीषण अपघातात बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने येथील ॲपे रिक्षा चालक सोमनाथ बाबूलाल चव्हाण वय 26 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरटीओ कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। चुकीच्या ठिकाणी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। मात्र या आरोपांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाची चौकशी सुरू आहे। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे अजमेर सौंदाने गावासह संपूर्ण बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागे आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढे गेला तो। तर माझी एकच विनंती आहे की आरटीओचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा। ट्रकवाला बाजूला चालला, त्याच्यानंतर त्याने हात दिला आरटीओने त्याला, पण तो थांबतच नव्हता। आरटीओ पुढे आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली या सिग्नलवर, त्याच्यामुळे लगेच मी गाडी थांबवली, तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकून हे झालं। माझ्या मिसेसला जास्त लागलेलं आहे, लागलं आणि त्यांना हाताला लागलं।